रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना युबीटी मध्ये संघर्ष या ठिकाणी दिसण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेना युबीटी तर दुसरीकडे शिंदेची शिवसेना असा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राजापुरातील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरून श्रेयवाद सुरू झालाय. राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना ओपन चॅलेंज दिलेलं आहे. तर हॉस्पिटलची जागा आपल्या प्रयत्नामुळे उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केलाय. उदय सामंत यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचं राजन साळवी म्हणाले. तर उदय सामंत यांनी लोकांची दिशाभूल करू नये असं सुद्धा राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या श्रेयवादावरून एकीकडे शिवसेना शिंदेची शिवसेना तर दुसरीकडे शिवसेना युबीटी असा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता. त्यांनी फुकटचं श्रेय घेऊ नये. या सुपर हॉस्पिटलसाठी मागणी, पाठपुरावा, 5 एकर जागा मिळवणं आणि प्रस्ताव सादर करणं हितपर्यंत इथला स्थानिक आमदार राजन साळवींचे प्रयत्न हे माझ्याकडे आहेत. माझ्याकडे एवढे या ठिकाणी पुरावे कागदानुसार आहे. हे त्यांनी माझे मुद्दे, माझे पुरावे खोडून काढावे हे त्यांना मी जाहीर या ठिकाणी सांगत आहे. आणि याच्यामध्ये पाठपुरावा, रत्नसिंधू समितीचे सदस्य त्यांचा पाठपुरावा असेल, उदय सामंत पालकमंत्री म्हणून त्यांचं त्यामध्ये योगदान असेल आणि सध्याचे विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं काम ते मंजूर केलं असेल, अशा तऱ्हेचे त्यांनी कागद आणि पुरावे दाखवले तर राजन साळवी हा राजकीय संन्यास घेईल आणि शांतपणे समाजसेवा घरी बसून करेल. परंतु तुम्ही सिद्ध करू शकलात नाही तर तुम्ही राजकीय संन्यास घ्यावा, तुम्ही घरी बसावं, अशा तऱ्हेचे जाहीरपणे त्यांना या ठिकाणी मी आव्हान करत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.